माझ्या पत्नीच्या नावानं मी लाखांदूरला माझ्याकडे गाय असल्यामुळे नेहमी जात राहतो दवाखान्यामध्ये औषधी वगैरे आणण्यासाठी. तर त्यावेळामध्ये मला माहीत होते. मी जवळपास ह्या 2 वर्षाच्या पहिले अर्ज केला होता. तेव्हा म्हणजे ऑनलाईन अर्ज करावा लागते आणि त्याच्यामधून हा नंबर लागते. माझ्या पत्नीच्या नावाने ही योजना मंजूर झाली आहे, विशेष घटक योजना. याच्यामध्ये ह्या 2 म्हशी मला कोंढा बाजारामध्ये मिळाल्या. त्याच्यापैकी एक म्हस चांगली आहे आणि एक म्हस कमी दुधाची आहे. त्याच्यामुळे ते म्हस बदलवून देण्यात यावी अशी मी मागणी केली आहे ठेकेदाराकडे. आता एक म्हस दूध देत आहे जवळपास 6 लिटर. एक म्हस 3 ते 4 लिटर असे दूध देत आहे. त्याच्यामध्ये समाधानी नाही. फोनद्वारे ठेकेदाराला आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितलं. त्याने एक म्हस बदलवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉन्ट्रॅक्टदारासोबत व्यवहार न होता स्वतः लाभार्थी आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये हा व्यवहार झाला तर लाभार्थ्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल आणि समाधानी लाभार्थी राहील. आम्हाला लाखांदूर येथून पंचायत समितीतून गाई म्हशी भेटल्या, पण त्या दूध नव्हत्या देत आणि मरकट होत्या. त्या आम्हाला कोंड्या बाजारून घेऊन दिला त्यानं आपल्या मतानं. आम्ही त्या विकला ना आता दुसऱ्या घेणार आहोत. आम्ही दुसऱ्या घेतो म्हणला तर त्यानं नाही म्हणला, आम्हाला तुम्ही ह्याच उचला म्हणला. आता तेवढा अनुभव घे नाही आपल्याला, कधी पाहिना नाही तर, पण त्यानं आम्हाला त्या उचलून दिला. ते दूध नव्हते देत. ते एक मस्त मुद्दाम चाराही नव्हती खात. ते 2 होते डॉक्टर लोक, डॉक्टर एक होते लाखांदूरची आणि ते दलाल नाही आहेत का कोंडा बाजारचे, ते वाले होते. टेंभुर्णे सरांनी जी काही तक्रार शासनाकडे पाठवलेली आहे ती प्रत मला आजच मला प्राप्त झालेली आहे, ती पाहिलेली आहे. आणि त्यात त्यांनी जे काही आरोप जे काही केलेले आहेत की दुधाळ जनावरं वाटपात निम्न दर्जाची वगैरे जनावरं वाटप केलेली आहे. आता ही तक्रार आमच्यापर्यंत आलेली असल्यानंतर आम्ही आमच्या स्तरावरून याची प्रायमरी चौकशी आम्ही करणार आणि शासनाकडे तक्रार गेलेली असल्यामुळे शासनाकडूनही पुढचे निर्देश जसे प्राप्त होतील त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करण्यात येईल. जर तक्रारीत काही तथ्य आढळलं त्या आवश्यकतेप्रमाणे त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.